नमस्कार. मी डॉक्टर नीलम बनसोडे, आयुर्वेद कन्सल्टंट आहे, पुणे. आपण सध्या ज्या कंडिशनमध्ये आहोत ती एक वर्ल्ड वाईड सिच्युएशन अफेक्ट झालेली, ज्याला पॅन्डेमिक कंडिशन असं म्हटलेलं आहे. आणि आयुर्वेद शास्त्रामध्ये त्याचं वर्णन जनपदोध्वंस या नावाने आलेलं आहे. तर ह्या संबंधीचे बरेच लेख किंवा हा शब्द तुम्ही ऐकला असेल. पण जनपदोध्वंस म्हणजे नेमकं काय आणि शास्त्रामध्ये त्याचं वर्णन कसं दिलेलं आहे ह्याच्या संबंधी थोडीशी माहिती देण्यासाठी म्हणून हा आजचा व्हिडिओ काढून तुमच्या सगळ्यांची ही गोष्ट शेअर करण्याचा प्रयत्न मी करत आहे. तर जनपदोध्वंस नावातच आहे की जनपद उद्ध्वंस. एकाच वेळेस एकाच मोठ्या साथीच्या रोगामुळे मोठ्या जनसमुदायाला अफेक्ट होणं किंवा त्रास होणं आणि मृत्यूचा दर जास्त होणं ही जो कंडिशन असते तर त्याला जनपदोध्वंस असं म्हटलेलं आहे. जनपदोध्वंस वर्णन करत असताना आयुर्वेदामध्ये जे आचार्य आहेत, 3 महत्त्वाचे आचार्य आयुर्वेद शास्त्राचे ग्रंथांसाठी आहेत. वाग्भट आचार्य, सुश्रुत आचार्य आणि चरक आचार्य. त्यापैकी चरक आचार्यांनी अख्खा एक अध्याय जनपदोध्वंस आजारांच्या वर्णनासाठी लिहिलेला आहे. तो कसा असतो, काय असतो, कशा पद्धतीने हे आजार पसरले जातात आणि ते कंट्रोल करण्यासाठी आपण काय करायला हवं या सगळ्या गोष्टींचं वर्णन या अध्यायामध्ये आलेलं आहे. त्याच अध्यायाचा अभ्यास करून त्यातले पॉईंट्स मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते आहे. तर जनपदोध्वंस जेव्हा निर्माण होतो त्याची 4 प्रकारे निर्मिती किंवा 4 प्रकारे दुष्टी ही सांगितलेली आहे. तर पहिलं आहे वायू, उदक, देश आणि काल असे 4 प्रकार ह्याच्यामध्ये दूषित होतात. जसं उदाहरणादाखल आपण घेतलं तर देशदृष्टी. एखादा देश म्हणजे ज्या भागामध्ये आपण राहतो, जी भूमी आहे, जो प्रदेश आहे, तो जर खराब असेल तर तिथे तो जनसमुदाय राहू शकत नाही किंवा त्या जनसमुदायाला त्रास होतो. जसं अरण्य आहेत किंवा आदिवासी पाडे आहेत, खूप जास्त सिंहांचा वावर आहे, खूप जास्त उंदीर, साप, घुशी वगैरे आहेत की जिथं तुम्ही राहू शकत नाही किंवा त्यांचा तुम्हाला जास्त त्रास होतो. ती आहे भूमिदृष्टी. दुसरं आहे उदक. उदक म्हणजे पाणी. पाण्यामार्फत काही आजार जेव्हा येतात तेव्हा तेच पाणी मोठ्या जनसमुदायाला एकाच वेळेस दिलं गेलेलं असतं आणि त्यातून ते डिसीजेस पसरले जातात आणि तो साथीचा रोग पसरतो. जसं गॅस्ट्रो आहे, काविळीचे काही प्रकार आहेत, हे जे वॉटरबॉर्न इन्फेक्शन्स आपण ज्याला म्हणतो. आता जसं बघितलं तर आपलं पुणेमध्ये राहतो, खडकवासला धरणामधून जे पाणी येतं ते पर्वती जलशुद्धीकरण केंद्रामध्ये जातं. तिथून ते शुद्धीकरण होऊन म्युन्सिपाल्टीच्या नळांमधून आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये येतं. इथेच जर बिघाड झाला किंवा शुद्धीकरण प्रक्रिया बंद पडली किंवा तिकडून येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या नळामध्ये काही घाण असली, त्यामुळे काही इन्फेक्शन्स पसरले तर एकाच वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये साथीचा रोग निर्माण होऊ शकतो. जसं आपण म्हणतो की पावसाळ्यामध्ये काळजी घ्या, वॉटरबॉर्न इन्फेक्शन्स हे होऊ शकतात, पाणी उकळून प्या. ते आहे उदकदृष्टीमुळे. तिसरा प्रकार आपण बघितला वायू, जो आता आपण सगळीकडे बघत आहोत की एअरबॉर्न इन्फेक्शन्स किंवा हे ड्रॉपलेट्स जेव्हा जास्त प्रमाणात हवेमध्ये राहतात, जसे स्वाईन फ्लूचे जंतू होते जे हवेमध्ये राहत होते किंवा TB सारखा आजार आहे तो ड्रॉपलेट इन्फेक्शन या कॅटेगरीमध्ये येतो. वायू दूषित होतो ज्यावेळेस की आपण जिथे राहतो किंवा तुम्ही जिथे राहता त्या ठिकाणचा वायू जेव्हा दूषित होतो. वायू केव्हा दूषित होतो, जेव्हा जास्त कंटॅमिनेटेड किंवा जास्त लागण झालेल्या व्यक्तींच्या श्वासातून किंवा त्यांच्या थुंकीतून, त्यांच्या शिंकण्यामधून जेव्हा हे जंतू त्या वातावरणामध्ये, त्या हवेमध्ये पसरतात तेव्हा त्या ठिकाणचा वायू दूषित होतो आणि त्यावेळेस एकाच वेळेस खूप साऱ्या लोकांना हे इन्फेक्शन्स पास ऑन केले जातात किंवा खूप जणांना हा आजार अफेक्ट करू शकतो. वायुदृष्टी. आणि जो शेवटचा आहे कालदृष्टी. काल हा आपल्या हातात नाही आहे. कालाची दृष्टी होऊ नये म्हणून मात्र काही प्रयत्न करण्यासाठी मात्र आपण नक्कीच काही पावलं उचलू शकतो. जसं कालदृष्टीमध्ये आपण म्हणू शकतो आत्ताचा ऋतू आहे उन्हाळा, ग्रीष्म ऋतू आहे, पण काल पाऊस पडला तर ज्याला आपण म्हणू शकतो अवकाळी पाऊस झाला. आत्ता पावसाळा नाही आहे पण पाऊस पडला तर ती झाली कालदृष्टी. किंवा काही ठिकाणी गारांचा पाऊस होत असेल, बर्फाचा पाऊस पडत असेल तर ती आहे कालदृष्टी.
पण हे निसर्ग चक्र आहे. निसर्गाला आपण धक्का लावला म्हणून कालदृष्टी होते. म्हणून मग प्रदूषण कमी करणं, झाडं जास्त लावणं, कन्स्ट्रक्शन साईट्स कमी करणं, हे जे काही प्रकार आपण करू शकतो ते कालदृष्टी होऊ नये यासाठी आपण हे पाऊल उचललं पाहिजे. तर जनपदोध्वंस ह्या व्याधींचं कारण जेव्हा आपण बघितलं तर ह्या पद्धतीने भूमी, वायू, उदक आणि काल यांची दृष्टी जेव्हा होत जाते तेव्हा विविध प्रकारचे आजार हे त्या त्या जनसमुदायांमध्ये पसरले जातात. तर ह्याच्याच अनुषंगाने अजून एक सुंदर श्लोकाचं वर्णन सुश्रुत आचार्यांनी करून ठेवलेलं आहे की जे आज मला तुमच्यासमोर मांडायचं आहे. सांक्रमिक आजार किंवा इन्फेक्शियस डिसीजेस हे एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे कसे पसरतात ह्याचं खूप सुंदर वर्णन इतक्या वर्षांपूर्वीच्या आयुर्वेद ग्रंथांमध्ये करून ठेवलेलं आहे. आणि त्याचा तंतोतंत चांगला अर्थ आपण आत्ताच्या सध्याच्या आपल्या कंडिशनला सुद्धा लावू शकतो. तर तो श्लोक मी तुम्हाला सांगते आणि त्याच्यानंतर त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगते. प्रसंगात गात्र संस्पर्शात निश्वासात सहभोजनात सहशय्याशनाच्चापि वस्त्रमाल्यानुलेपनात सांक्रमंती नरान्नरान्. खूपच सुंदर वर्णने आहे. प्रसंगात गात्र संस्पर्शात, गात्र संस्पर्श म्हणजे एकमेकांच्या शरीराचा स्पर्श झाल्यामुळे. आता ही कंडिशन तशीच आहे. आपण काय सांगतो, शेक हँड करू नका, आता नमस्कार करा, एकमेकांपासून लांब राहा, गात्र संस्पर्श हा होऊ देऊ नका. म्हणजे काय, सोशल डिस्टन्सिंग याचं पालन आपण केलं तर हे संक्रमणजन्य आजार एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे पसरणार नाहीत. गात्र संस्पर्शात जेव्हा तुम्ही जास्त सलगी करता, सारखे शेक हँड करता, मिठी मारता एखाद्या व्यक्तीला, तेव्हा जर ती व्यक्ती इन्फेक्टेड असेल, ती व्यक्ती वाहक असेल तर तिच्यामधून ते तिच्या हातावर असणारे किंवा तिच्या शिंकण्यातून तिच्या चेहऱ्यावरचे असे काही ते विषाणू, हे जंतू हे तुमच्यापर्यंत येऊ शकतात. म्हणून गात्र संस्पर्शात हे आपल्याला अवॉइड करायला पाहिजे. दुसरा प्रकार ह्याच्यामध्ये काय असू शकतो की जसं तुम्ही ट्रॅव्हल करता, बस आहे, ट्रेन आहे, गर्दीची ठिकाणं आहेत, लोकलचा प्रवास आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गात्र संस्पर्श नकळत हा होऊ शकतो, एकमेकांचा धक्का लागू शकतो, खूप जास्त सलगी होऊ शकते. हे अवॉइड करायला पाहिजे. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, त्याचा काटेकोरपणे वापर, त्याचा काटेकोरपणे पालन हे आपल्या सर्वांनी केलं गेलं पाहिजे. तर पहिला हा प्रकार गात्र संस्पर्शात, हे नाही झालं पाहिजे. दुसरं निश्वासात, जसं आता सांगितलं जात आहे की शिंकल्यामुळे हे विषाणू हवेमध्ये पसरतायत किंवा जमिनीवर पडतायत किंवा एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे ट्रान्समिट होत आहेत. निश्वासात, तुमच्या बाहेर पडणाऱ्या श्वासामधून हे जंतू बाहेर पडतात. म्हणून आपण काय करायचं आहे, जास्त जवळ नाही जायचं आहे, डिस्टन्स ठेवायचं आहे आणि कोणीही खोकताना शिंकताना आपल्या नाकासमोर तोंडासमोर रुमाल धरला पाहिजे. आणि शिवाय या कंडिशनमधून वाचण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर हा केला गेला पाहिजे. निश्वासात खूप सुंदर सांगितलंय. नंतर आहे पुढे सहभोजनात. किती छान सांगितलंय. जरी आपल्याला असं वाटत असलं की झूठा खाने से प्यार बढ़ता है वगैरे, पण झूठा खाने से आजार सुद्धा नक्कीच बढ़ता है असं म्हटलं पाहिजे. तर असं नाहीये. एकत्र जेवण केल्याने सुद्धा जर एखादी व्यक्ती वाहक असेल तर तिच्यामुळं दुसऱ्या व्यक्तीमध्ये तो आजार येण्यासाठीच मदत होणार आहे. कारण नकळतपणे त्या ताटामध्ये तो हात गेल्यानंतर तो घास जेव्हा त्या व्यक्तीच्या तोंडात जातो, नकळतपणे लाळ हाताला लागली जाते, पुन्हा ती अन्नाबरोबर मिक्स होते, दुसऱ्या व्यक्तीच्या हाताला किंवा अन्नाला ती लागू शकते आणि सेम कंडिशनमध्ये तिच्या शरीरामध्ये ते जंतू प्रवेश करू शकतात. सहभोजनात, म्हणून शास्त्राला कधीही एकत्र भोजन किंवा उष्ट जेवण हे मान्य नाही. संक्रमणजन्य आजार किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हे आजार पसरू नयेत यासाठी सहभोजनात एकत्र जेवण करणं हे योग्य नाही, हे टाळलं पाहिजे. नंतर आपण येतो सहशय्याशनाच्चापि. झोपताना सुद्धा नियम पाळले गेले पाहिजेत. झोपताना सुद्धा व्यवस्थित अंतर ठेवलं पाहिजे, जेणेकरून संक्रमित व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला हा आजार पोहोचला नाही पाहिजे. त्यामुळे खूप जास्त सलगी करून झोपणं हे सुद्धा योग्य नाही आहे. वस्त्रमाल्यानुलेपनात, एकमेकांचे कपडे किंवा एकमेकांची आभूषणं वापरल्यामुळे सुद्धा काही जंतूंचं संक्रमण हे होत असतं. बऱ्याच वेळा घरामध्ये असं असतं की समान वयाचे भाऊ आहेत, समान वयाच्या बहिणी आहेत,
त्यांनी एकमेकांचे कपडे शेअर केले जातात किंवा मैत्रिणीचा एखादा आवडलेला ड्रेस असतो घडी मोडण्यासाठी घेतो किंवा तुझा एखादा नेकलेस मला आवडलेला मी या कार्यक्रमाला वापरू का, तुझे शूज आज या फंक्शनला मी वापरू का, असं आपण करू नये. त्यामुळे सुद्धा संक्रमणजन्य आजार हे वाढण्यासाठी मदत होत असते. वस्त्र माल्यानुलेपनात एकमेकांचे कपडे, एकमेकांचे दागिने, आभूषणं, वस्तू या कधीही शेअर करू नयेत. पर्सनलाइज थिंग्स स्वतःच्या ह्या वेगळ्या असाव्यात. हायजीनचा वापर हा पूर्णपणे चांगल्या पद्धतीने केला गेला पाहिजे. वस्त्र माल्यानुलेपनात इथेच अजून एक विषय मी सांगेल, वस्त्रांतरम, जो आत्ता आपण सध्याच्या घडीला खूप छान पद्धतीने केला गेला पाहिजे. बाहेरून आल्यानंतर कपडे बदलले गेले पाहिजेत. जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा नकळतपणे त्या कपड्यांवर सुद्धा काही जंतू हे जर येणार असतील तर घरी आल्या आल्या स्वच्छ पहिल्यांदा हातपाय तोंड स्वच्छ धुवून किंवा आंघोळ करण्यासाठी पूर्णपणे ते घातलेले कपडे काढून टाकणं, डेटॉलच्या पाण्यामध्ये भिजत घालणं आणि पूर्ण स्वच्छ चांगल्या साबणाने डेटॉलच्या पाण्याने आंघोळ करून मगच घरातल्या व्यक्तींजवळ जाणं किंवा जेवणाची तयारी करणं, ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. वस्त्र माल्यानुलेपनात नंतरचा हा दुसरा जो भाग आहे वस्त्रांतरम, की घरी आल्या आल्या तुमच्या ड्युटीवरून असेल, तुमच्या कामावरून असेल, ऑफिसवरून असेल, घातलेले कपडे हे घरी आल्यावर पूर्णपणे बदलले गेले पाहिजेत. हे सगळं कशासाठी सांगितलेलं आहे? संक्रमंती नरान, एका नराकडून दुसऱ्या नराकडे, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमण होतं, ट्रान्सफर होतो, डिसीज ट्रान्समिट होतो आणि त्याची ही काही कारणं शास्त्रांमध्ये खूप वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली आहेत आणि तीच आत्ताच्या घडीला आपण त्याचं तंतोतंत पालन करणं हे सध्या गरजेचं आहे. काय काय आपण करायचं नाही आहे? गात्र संस्पर्शात एकमेकांच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये यायचं नाही. सोशल डिस्टन्सिंगचा वापर केला गेला पाहिजे. निश्वासात, श्वासामधून जर जंतू बाहेर पडत असतील तर खोकताना शिंकताना रुमाल ठेवायचा आणि त्याच्या प्रोटेक्शनसाठी आपल्यासुद्धा तोंडासमोर मास्क असणं फार गरजेचं आहे. सहभोजनात एकत्र जेवण करायचं, एकत्र ताटात, एकत्र बसून जेवण आपण करू शकतो, एका ताटामध्ये जेवण करायचं नाही आहे. उष्ट खाणं मान्य नाही आहे. सहशय्यासनाच्यापी झोपेचे नियम पाळायचे. झोपताना सुद्धा व्यवस्थित अंतर ठेवून झोपलं गेलं पाहिजे. वस्त्रमाल्यानुलेपनात एकमेकांचे कपडे, आभूषणं किंवा काही जे वस्तू आहेत त्या वापरल्या नाही गेल्या पाहिजेत. हे जर आपण केलं तर हे आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर होणार नाहीत आणि मग आपण म्हणू शकतो स्टे सेफ, स्टे होम, ब्रेक द चेन. खूपच सुंदर वर्णन सांगितलं आयुर्वेदशास्त्रामध्ये. आय होप तुम्हा सगळ्यांना आवडलं असेल आणि असाच नवीन विचार घेऊन पुन्हा लवकरच आपण भेटूया. थँक्यू. धन्यवाद.